पुढच्या रिपोर्टकडे। लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमताचे संकेत आहेत। मात्र पोलस्ट्रॅटच्या अंदाजानुसार शरद पवार गटांचे काही बुरुज ढासळणार असले तरी पवारांचे बालेकिल्ले मजबूत राहणार आहेत। त्यावरचा हा खास रिपोर्ट। महाराष्ट्रात घुमणार तुतारीचा आवाज। बुरुज ढासळले तरी बालेकिल्ले मजबूत। एक्झिट पोलचा कौल शरद पवारांना। पवारांचा लढवय्या बाणा यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही दिसला। पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे पवारांनी अस्तित्वाच्या लढाईत पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर जोरदार प्रचारही केला। त्याचाच परिणाम म्हणून मवियाच्या जागा वाटपात अवघ्या 10 जागा मिळूनही एक्झिट पोलच्या अंदाजात शरद पवार गट मुसंडी मारताना दिसतोय। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात बारामती, शिरूर, माढा, अहमदनगर दक्षिण, दिंडोरी, भिवंडी, सातारा, बीड, रावेर आणि वर्धा या जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाल्या। यातल्या तब्बल 6 जागांवर पवारांचे उमेदवार निवडून येणार असल्याचा अंदाज पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आलाय। बारामती लोकसभेतून सुप्रिया सुळे आघाडी राखणार। माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील वर्चस्व राखणार। शिरूरमधून अमोल कोल्हे पुन्हा बाजी मारणार। दिंडोरीतून भास्कर भगरे जायंट किलर ठरण्याची शक्यता। नगर दक्षिणमधून निलेश लंके आघाडीवर राहणार। साताऱ्याचा गड शशिकांत शिंदे राखणार। तर बीड, वर्धा, रावेर आणि भिवंडीत पवारांच्या उमेदवारांची पिछेहाट होताना दिसतेय। त्यामुळे काही बुरुज ढासळले असले तरीही पवारांनी आपले बालेकिल्ले शाबूत राखल्याचं चित्र एक्झिट पोलमधून दिसतंय। यंदाच्या निवडणुकीत मोदी शहांचं मुख्य टार्गेट पवार होतं। नकली राष्ट्रवादीपासून भटकत्या आत्म्यापर्यंतची टीका पवारांवर करण्यात आली। मात्र शेतमालाच्या भावाच्या मुद्द्यावर मोदी सरकारला घेरलंच आणि त्यामुळेच पवारांच्या बाजूने एक्झिट पोलचा कौल गेल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।